ब्रिटिश साम्राज्यातून ऑगस्ट 1947 मध्ये हिंदुस्थान स्वतंत्र होत असताना 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान तर 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाला. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश स्वतंत्र होत असताना धर्मावर आधारित पाकिस्तानची निर्मिती झाली. तर भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून राहिलं. एकाच मुस्लिम धर्माचे लोक असून देखील पाकिस्तान देश एकसंध राहू शकला नाही. 72च्या युद्धात पाकिस्तानचा भारतानं दारुण पराभव केला आणि त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडेही झाले. पश्चिम पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आणि बांगलादेश म्हणून नवीन देश त्यावेळी जन्माला आला. आता 2025 मध्येही तशीच परिस्थिती आहे. पाकिस्ताननं लादलेल्या या युद्धात भारताकडून पाकिस्तान जोरदार मार खाताना दिसतोय आणि त्यासोबतच पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये सुरू असलेल्या स्वातंत्र्य युद्धालाही जोर चढल्याचं दिसतंय. खरं म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात जोरदार मोहीम उघडली. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान लष्कराच्या गाड्या उडवल्यात, उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना मारलंय आणि विशेष म्हणजे स्वतंत्र बलुचिस्तान देशाची घोषणा देखील केली आहे. याच संदर्भात आपण सविस्तरानं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की नेमकी परिस्थिती काय. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक आठवण आहे, फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. मंडळी, पाकिस्तानला भारतावर आतापर्यंत एकाही युद्धात म्हणजे विजय मिळाला नाही. आतापर्यंत पाकिस्ताननं त्याच्या जन्मापासून भारताबरोबर 4 युद्ध केलीत आणि आता सुरू असलेलं हे 5वं युद्ध आहे. 1948 साली स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्ताननं जम्मू काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताबरोबर पहिलं युद्ध केलं. 1965 मध्येही जम्मू काश्मीरवरूनच युद्ध केलं. त्यानंतर 72 मध्ये पाकिस्तानला अशीच आणखी खुमखुमी आली. 99 मध्ये भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्यानं कारगिल युद्ध झालं. या 4ही युद्धात भारताच्या जांबाज सैनिकांनी पाकिस्तानचा दारुण पराभव केला. परंतु तरीही पाकिस्तानची खुमखुमी अजून गेलेली नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच म्हणतात, ते खरंच आहे. आता 25 मध्ये सुद्धा 2025 मध्ये 5व्यांदा पाकिस्तान सोबत भारताचं युद्ध सुरू आहे. 22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवरती पहलगाममध्ये पाकिस्ताननं पोचलेल्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. अत्यंत क्रूरपणे निष्पाप भारतीयांचं प्राण घेतले. साहजिकच भारतानं याचा हिशोब चुकता करायचा निर्णय घेतला आणि 2 दिवसांच्या युद्धात पाकिस्तानची अक्षरशः वाट लागलेली आपण बघतोय. आता ही झाली थेट युद्ध, जी पाकिस्तानला कधीच जिंकता नाही आली आणि थेट युद्धात भारताबरोबर ते जिंकत नसल्यामुळं पाकिस्ताननं कायमच दहशतवाद पोसला. भारतात अशांतता निर्माण व्हावी म्हणून जिहादी पोसले, अतिरेकी कारवाया केल्या. मुंबईमध्ये 93 मध्ये बॉम्बस्फोट केला. 2001 मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला केला. 2006 मध्ये मुंबईच्या लोकलमध्ये 7 सलग बॉम्बस्फोट झाले. 26/11 मुंबईवर हल्ला केला. याबरोबरच उरी, पुलवामा इथं लष्करावर हल्ला केला. वैष्णोदेवी यात्रेकरूंवर हल्ला झाला. अशी खूप मोठी यादी या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जो भारतावर लपून छपून जो हल्ला केला त्याची. जम्मू काश्मीरमध्ये तर सातत्यानं पाकिस्ताननं हल्ले घडवून आणलेत. पंजाबमध्येही तेच केलं. भारतानं कायम संयमाची भूमिका घेतली. मात्र पाकिस्ताननं त्याला भारताची कमजोरी समजण्याची चूक केली. म्हणून आता ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं पाकिस्तानवर या सर्व हल्ल्याचा बदला म्हणून जो प्रहार केलाय तो प्रत्येक भारतीयाची छाती गर्वानं फुलून येण्यासारखा आहे. मुळात पाकिस्तानची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशी सगळी स्थिती खूप खराब आहे. पाकिस्तानला युद्ध परवडणारी गोष्ट अजिबात नाही आहे. परंतु त्यांच्या लष्कराला आणि सरकारला, राजकीय नेत्यांना हे कोण समजवलं? त्यामुळे आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्यामध्ये पाकिस्तान बेचिराख होऊन जाईल असं जाणकारांचं मत आहे. त्याचं प्रमुख कारण काय आहे? पाकिस्तानमध्ये सामील असलेला जो बलुचिस्तान प्रदेश आहे तो स्वतंत्र राष्ट्र व्हावं म्हणून 1947-48 पासूनच चळवळ सुरू आहे. इराणच्या पूर्वेचा, पाकिस्तानच्या पश्चिमेचा आणि अफगाणिस्तानच्या नैऋत्येचा भाग म्हणजे बलुचिस्तानचा हा प्रदेश. या बलुचिस्ताननं पाकिस्तानचा 48% भूभाग व्यापला. पाकिस्तानच्या निर्मितीवेळीच बलुचिस्तान प्रदेशातील अनेक भाग हे पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्यास तयार नव्हते. गुलाम मोहम्मद बलूच व डॉक्टर मलिक बलूच अशा काही प्रमुख नेत्यांनी या स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे आणि गेल्या
काही वर्षापासून ही चळवळ अत्यंत आक्रमकपणे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करते. आता तर या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या एका रेल्वेचंच अपहरण केलं होतं. पाकिस्तानी लष्कराच्या अनेक गाड्या त्यांनी उडवल्या, अनेक लष्करी अधिकारी मारलेले आहेत. आणि आता पाकिस्ताननं पोचलेल्या या अतिरेक्यांनी जेव्हा पहलगाममध्ये आपल्या निष्पाप भारतीय पर्यटकांना मारलं आणि त्यानंतर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या बलुचिस्तान प्रांतातल्या नागरिकांनी भारताच्या या आक्रमणाचं स्वागत केलंय. युद्धाच्या पहिल्या 2 दिवसात पाकिस्तानला जो दणका भारतानं दिलाय तो पाहता बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ अधिक आक्रमक केली. बलुचिस्तानमधील प्रसिद्ध लेखक मीर यार बलूच यांनी तर स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणाच करून टाकली. त्याचं ट्विट त्यांनी केलं आणि संयुक्त राष्ट्रसंघाला विनंती केली आहे की त्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून घोषित करावं आणि भारताला देखील विनंती केली की त्यांनी बलुचिस्तान देशाच्या राजदूतासाठी दूतावास द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या निर्णयानंतर आपल्या जांबाज भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळांवर एअर स्ट्राईक केला. 9 ठिकाणी जे दहशतवादी तळ होते ते उद्ध्वस्त केले. पाकिस्ताननं भारतावर त्यानंतर प्रतिहल्ला केला आणि भारतावर ड्रोन्स आणि मिसाईल डागले. परिणाम काय झाला तर भारताच्या अद्ययावत S-400 प्रणालीनं पाकिस्ताननं आपल्याकडं सोडलेले शेकडो ड्रोन्स, मिसाईल्स आणि 3 विमानं नेस्तनाबूत झालेत आतापर्यंत. आता ही युद्ध थांबण्याची शक्यता कमी दिसते, कारण पाकिस्ताननं युद्धाचे संकेत आणि नियम तोडले. भारतानं पाकिस्तानच्या नागरिकांवर हल्ला कुठेही केला नाही. पाक लष्करानं भारतावर मात्र हल्ला केला, नागरिकांवर हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानंही जोरदार हल्ले केलेत. त्यामध्ये पाकिस्तानमधली कराची, लाहोर सारखी जी महत्वाची शहर आहेत हे टार्गेट झाले आहेत. आणि या युद्धाचा परिपाक म्हणून भारत पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच प्रदेश जो पाकिस्तानकडे आहे तो हस्तगत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि त्यासोबतच बलुचिस्तान हा पाकिस्तानमधला प्रांत स्वतंत्र देश म्हणून उदयाला येईल याचा सारांश काढायचा झाला तर हे युद्ध पाकिस्तानला किती महागात पडलं हे लक्षात येईल. यातूनच एक लक्षात येतं की ज्या पाकिस्तानला स्वतःच्या देशात साधी सुई बनवता येत नाही ते दुसऱ्या देशांच्या भरोशावर भारताबरोबर युद्ध करायला निघाले. त्यामुळे त्यांचा दारुण पराभव होणं हे अटळ आहे. भारताची जांबाज सेना पाकिस्तानला 4 मुंड्या चित केल्याशिवाय आता राहणार नाही. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली आम्हाला निश्चितपणे कळवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा आणि हा व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.